नमस्कार, मी प्रसाद संकपाळ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर. आपण लाईव्ह मराठीच्या माध्यमातून बोलतो आहोत. कोल्हापूर जिल्ह्यातील सद्यस्थितीची अतिवृष्टी आणि एकंदरच परिस्थितीबद्दल आपण बघतोय. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेली 3 दिवस साधारणपणे संततधार पाऊस सुरू आहे आणि ऑरेंज अलर्टनी हा पाऊस गेल्या 3 दिवसामध्ये घाटमाथ्यावरती झालेला होता. परंतु काल संध्याकाळपासून सर्वदूर जिल्ह्यात सर्वत्रच जोरदार पाऊस झालेला आपण बघतो आहे. येणाऱ्या पुढच्या 2 दिवसामध्येही पश्चिम महाराष्ट्राला भारतीय हवामान खात्यानं अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे. त्यामुळे निश्चितच पुढच्या 2 दिवसामध्येही दमदार पाऊस होईल अशी अपेक्षा आहे. या होणाऱ्या दमदार पावसामुळं धरण क्षेत्रामधीलही पाणी पातळीमध्ये वाढ होताना आपल्याला दिसती आहे. त्याचबरोबर धरण क्षेत्राच्या पुढे जे नदीपात्र आहे, ज्याला आपण फ्री कॅचमेंट असं म्हणतो, या भागामध्येही पाऊस जोरदार झाल्यामुळे नदीच्या पाणीपात्रामध्ये वाढ झालेली आपण बघतो आहे. जिल्ह्यातील सर्वच नद्या अगदी दुथडी भरून वाहताना आपल्याला दिसत आहेत. कोल्हापूर शहरामध्ये करवीर तालुक्यामध्ये ज्या ठिकाणी पंचगंगा नदीवरती आपण पाण्याची पातळी मोजतो, त्या ठिकाणी साधारणपणे पंचगंगा आता 23 फुटापर्यंत गेलेली आहे. गेल्या 24 तासामध्ये साधारणपणे जवळजवळ 8 ते 9 फुटांनी पाणी पातळी वाढलेली आपण बघितलेली आहे. निश्चितच येणाऱ्या 2 दिवसाच्या जोरदार पावसामुळे कदाचित अजून थोडी पाणी पातळीमध्ये वाढ होईल. असं जरी असलं तरीसुद्धा कोल्हापूर जिल्ह्यात सर्व ठिकाणी परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय प्रकाश आंबेडकर सो आणि जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती व्यवस्थापन विभागाने अत्यंत नेटकं नियोजन केलेलं आहे. जिल्हा प्रशासनाकडे पुरेशा प्रमाणामध्ये सर्व साधनसामुग्री उपलब्ध आहे. जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रशासनासोबत आपत्ती व्यवस्थापनात काम करणाऱ्या साधारणपणे 2000पेक्षाही तंत्रशुद्ध प्रशिक्षित स्वयंसेवकांची फौज आहे. याचबरोबर राज्य शासनामार्फत काल आपल्याकडे NDRFचं एक पथक पाठवण्यात आलेलं आहे की ज्या पथकामध्ये 25 लोकांचा समावेश आहे. सर्वतोपरी जिल्हा प्रशासन कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये. आपल्या आजूबाजूला जर आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते असं वाटलं तर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडील 1077 या टोल फ्री क्रमांकावरती आपण संपर्क साधून आपण घडलेल्या घटनेची माहिती देऊ शकता, मदतीची मागणी करू शकता. या व्यतिरिक्त जिल्हा नियंत्रण कक्षामध्ये 4 दूरध्वनी क्रमांक देण्यात आलेले आहेत. 265 9232, 265 29 50, 265 29 53 आणि 265 29 54. नमस्कार. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.